नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे आढळत आहे. वागळेखेड येथील दलमिल नाका परिसरात शिधावाटप व परिमंडळाचे उपनियंत्रक यांच्या पथकाने गॅस टेम्पोवर मोठी कारवाई केली. या कारवाईत 19 किलो वजनाचे भरलेले 16 आणि रिकामे 49 सिलेंडर तसेच 6,50,000 किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शिधावाटप व परिमंडळाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप व परिमंडळाचे सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे यांच्या समवेत फिरते पथकाने केले. फिरत्या पथकाने वागळेखेड रोड क्रमांक 22 येथील दालमिल नाका परिसरात अचानक छापा टाकला असता टेम्पोमध्ये अवैधरित्या व्यावसायिक वापराचे विविध तेल कंपनीचे गॅस सिलेंडर साठवणूक ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पथकाने 19 किलो वजनाचे भरलेले 16 आणि रिकामे 49 सिलेंडर तसेच टेम्पो त्यासोबतच 6,50,672 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. संबंधित गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत फिरत्या पथकातील सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, शिधावाटप अधिकारी महेश कुसमुंडे, शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव, गणेश हरणे, मनीष शास्त्री तसेच शिधावाटप कार्यालय क्रमांक 36 फ ठाणे या कार्यालयातील सहाय्यक शिधावाटप अधिकारी संदीप बागवे यांनी कारवाईत सहकार्य केले. कोरोना काळात रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ लागल्यानंतर भाड्याने रुग्णवाहिका घेणाऱ्या ठाणे महापालिकेने कोरोनानंतर रुग्णवाहिका सुविधा सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णवाहिकेची टंचाई जाणवू लागतात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता कोरोना काळाप्रमाणेच भाडे तत्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांना 15 ते 20 मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकेल असा दावा करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. शहराच्या विविध भागात 33 आरोग्य केंद्र, 6 प्रसूतिगृह आहेत. प्रसूतिगृहात गरोदर महिला दाखल होतात, परंतु अनेकदा उपचाराकरिता किंवा काही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना कळवा येथील रुग्णालयात पाठवण्यात येते. काही वेळेस कळवा रुग्णालयातून रुग्णांना आणि गरोदर महिलांना मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते. या रुग्णांच्या वाहतुकीसाठी पालिकेच्या ताफ्यात 6 रुग्णवाहिका, 5 कार्डियाक रुग्णवाहिका असून त्या 12 ते 15 वर्ष जुन्या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका नादुरुस्त होणे, बंद पडणे असे प्रकार वारंवार घडत असतात. तसेच ज्या रुग्णवाहिकेचे आयुर्मान 15 वर्ष पूर्ण झालेले आहे त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार ठाणे शहराबाहेर पाठविता येत नाहीत. याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 26 लाखांच्या पुढे गेली असून त्या तुलनेत पालिकेच्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत आहे. कोरोना काळात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानंतर पालिकेला रुग्णवाहिका सेवा पुरवणे शक्य होत नव्हते. या टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने खाजगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेऊन त्याद्वारे रुग्णांची वाहतूक केली होती. कोरोना काळात रुग्णवाहिकेचे महत्त्व समोर येऊनही त्यानंतर पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. दरम्यान वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पालिकेच्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची सुविधा अपुरी पडत असल्याची बाब लक्षात येताच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून या संबंधीचा प्रस्तावास महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली. यानुसार पालिकेला वर्षाकाठी 3,80,99,658 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रुग्णवाहिका खरेदीकरिता किमान 60 लाख रुपयांचा खर्च येतो. या रुग्णवाहिकेची निगा व देखभाल, गाडीचा विमा, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी, इंधन खर्च, रुग्णवाहिकेवर 4 चालक ठेवणे गरजेचे असते. या सर्व बाबींचा विचार करता एका रुग्णवाहिकेकरिता कमीत कमी 80 ते 85 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याऐवजी खाजगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेतल्यास एका फेरीचा खर्च 7,500 ते 5,500 इतका होईल आणि हा खर्च कमी असेल. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. ठाण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून आता CCTV कॅमेऱ्याच्या आधारे कारवाई सुरू झाली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 30,085 वाहन चालकांना कॅमेऱ्याने टिपले. ठाणे पोलिसांनी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित CCTV कॅमेऱ्याच्या आधारे कारवाई झाली असून दोषी वाहन चालकांना पोलिसांनी दंडासह ई-चलन पाठवले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा,
डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी क्षेत्राचा समावेश होतो. वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता तसे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीचा अवलंबन केला आहे. 1 सप्टेंबरपासून ठाण्याचे कॅडबरी जंक्शन सिग्नलवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. सुमारे 2.5 महिन्यात म्हणजेच 1 सप्टेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत कॅडबरी सिग्नलवर वाहतूक नियम भंग करणाऱ्या 30,085 वाहन चालकांना या अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी टिपलं आहे. या सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या 18,165 इतकी असून विना शिरस्त्राण दुचाकी चालवणारे 10,711 इतके आहेत. तर सिग्नलवरील थांब रेषा नियमांचे 815 आणि दुचाकीवर तिघांनी प्रवास करणाऱ्या 494 जणांवर या प्रणालीद्वारे ई चालन कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एकीकडे देशात दहशतवादी कारवाया जोर धरत असताना काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणेत गाफिलता दिसून येत आहे. ठाणे शहराची शान असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथेही असाच काहीसा प्रकार घडत आहे. येथे येणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची कोणत्याही प्रकारची तपासणी होताना दिसून येत नाही. तसेच नाटकाच्या प्रयोगाच्या वेळीही नागरिकांच्या सामानाची तपासणी करणारी मेटल डिटेक्टर उपलब्ध नाही. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या वाहनांच्या अंतर्गत भागात नेमके काय आहे याची तपासणी करणारी स्कॅनिंग यंत्रणाच उपलब्ध नाही. महत्त्वाची बाब म्हणजे बरोबर 17 वर्षापूर्वीच याच नाट्यगृहाच्या आवारात बॉम्बस्फोट होऊन 7 जण जखमी झाले होते. ही पार्श्वभूमी असतानाही येथील सुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या नाट्यगृहात सध्या नियमितपणे 2 नाटकांचे प्रयोग होत असतात. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर महापालिकेचे सुरक्षा रक्षक असतात. येथे येणाऱ्या वाहनांमध्ये काय आहे, कोणत्या वस्तू आहेत याची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नाही. परिणामी वाहनांमध्ये नेमके काय आहे याचा कोणताही थांगपत्ता लागत नाही. राम गणेश गडकरी रंगायतनमधील प्रेक्षकगृहात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरही प्रेक्षकांची तपासणी करण्यासाठी मेटल डिटेक्टर नाही. नाटकाच्या प्रयोगाच्या येथे सुरक्षा रक्षकांकडून केवळ नागरिकांच्या तिकिटाची तपासणी करण्यात येते, मात्र त्यांच्या सामानाची कोणत्याही प्रकारे तपासणी करण्यात येत नाही. त्यातून एखादी दुर्घटना घडण्याचा धोका उद्भवू शकतो. मानपाडा भागातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. डिसेंबरपासून या दुरुस्ती कामाला सुरुवात होईल. या कामासाठी 5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने ही कामे केली जाणार असून नाट्यगृह त्यासाठी बंद ठेवावे लागणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पालिकेच्या 2012च्या निवडणुकीआधी डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले होते. आता नाट्यगृहाच्या छतातून पाणी गळती होत आहे. त्यामुळे छत दुरुस्ती व इतर कामासाठी शासनाने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्य नाट्यगृहाची आसन क्षमता 1095 इतकी आहे.
दुरुस्ती कामात संपूर्ण वास्तूची डागडुजी, आसने, पडदे बदलण्यात येणार आहेत. शौचालय दुरुस्ती, VIP कक्ष दुरुस्ती, सुरक्षा कॅबिन दुरुस्ती, वातानुकूल यंत्रणा दुरुस्ती व इतर तांत्रिक व अंतर्गत सुविधाही सुधारल्या जाणार आहेत. या कामासाठी साधारण 5 महिन्याचा कालावधी लागणार आहे, असे उपायुक्त उमेश बिरारी सांगितले. त्यानुसार डिसेंबर महिन्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.